लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात मुंबईतील 6 मतदारसंघ महत्त्वाचे ठरत आहेत। महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी मुंबईतील सर्वच मतदारसंघ हे प्रतिष्ठेचे केलेले आहेत। काँग्रेसला मुंबईतून किती मतदारसंघ मिळणार आणि संजय निरुपम यांना उमेदवारी मिळेल का, पाहूयात आता त्या संदर्भातला रिपोर्ट। मुंबईतील 6 मतदारसंघांपैकी काँग्रेसकरता 3 मतदारसंघ महत्त्वाचे आहेत। उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या 3 जागा काँग्रेससाठी महत्त्वाच्या आहेत। या मतदारसंघात काँग्रेसची विचारधारा मानणारा मतदार मोठ्या प्रमाणात असल्याचा दावा काँग्रेसच्या नेत्यांकडून केला जातोय। त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला हे तिन्ही किंवा यापैकी 2 मतदारसंघ मिळू शकतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। तर उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून काँग्रेसचे संजय निरुपम यांना उमेदवारी मिळू शकते अशी ही माहिती सूत्रांनी दिली आहे। काँग्रेसला मुंबईतील 3 मतदारसंघ हवेत। तसंच उत्तर मध्य मुंबईतून संजय निरुपम यांच्याकरता काँग्रेसने जोर लावलाय। मात्र हाच महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा ठरू शकतो, कारण याच मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। असं असताना आता माघार कोण घेणार असा प्रश्न निर्माण होतो। संजय निरुपम जरा व्यक्तिगत शिवसेनेचा विरोध करतात, त्यामुळे शिवसेनेच्या मनात, शिवसैनिकांच्या मनात त्यांच्याविषयी थोडीशी नाराजी राहू शकते। तर काँग्रेस ही सगळी गोष्ट लक्षात घेऊनच निर्णय घेईल असं मला वाटते। महाविकास आघाडीचं जागा वाटप आणि उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतरच उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून कोण लढणार हे स्पष्ट होईल। जर शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसने आपापली भूमिका कायम ठेवली तर या मतदारसंघात बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। हे सगळे महत्त्वाचे रिपोर्ट पाहिल्यानंतर या बातमीपत्रामध्ये इथेच थांबतोय। मात्र ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत।